नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही इंडियन गॅसचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे। आता तुम्ही इंडियन गॅसची ई-केवायसी अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून 2 मिनिटांमध्ये करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने स्टेप बाय स्टेप कशी करायची हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला इंडियन ऑइल 1 हे ॲप सर्च करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप दिसेल। हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर सुरुवातीला काही माहिती दाखवल्या जातील। ती माहिती तुम्हाला नेक्स्ट करत पुढे जायचं आहे। त्यानंतर ॲपचे ज्या परमिशन मागेल त्या परमिशन तुम्हाला सगळ्या अलो करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला ॲपचं मुख्य स्क्रीन दिसेल। या ठिकाणी तुम्ही गॅसची बुकिंग करू शकता, बुकिंग हिस्ट्री चेक करू शकता आणि इथे तुम्ही ई-केवायसी देखील करू शकता। आता आपल्याला या ठिकाणी ई-केवायसी करायची आहे, त्यामुळे तुम्हाला इथं ई-केवायसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला लॉग इन करायला सांगितलं जाईल। जर तुमचं आधीपासूनच अकाउंट असेल तर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायला सांगितलं जाईल आणि जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथं रजिस्टर नाऊ यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर ॲग्री आणि कंटिन्यू यावरती क्लिक करा। ज्या मोबाईल नंबर सोबत तुमचा गॅस कनेक्शन लिंक असेल त्याची माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल। आता पुन्हा तुम्हाला ॲग्री वर क्लिक करून रजिस्टर वर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथं बॉक्समध्ये टाकायचा आहे। आता तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड कमीत कमी 8 अक्षराचा असावा। त्यानंतर अक्षरे, अंक आणि एक स्पेशल कॅरेक्टर असणं गरजेचं आहे। म्हणजेच तुम्हाला तुमचं नाव @1234 असा तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे। कन्फर्म पासवर्ड टाकून क्रिएट पासवर्डवर क्लिक करा। अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल। तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा युजर आयडी असेल आणि तुम्ही तयार केलेला पासवर्ड हा तुमचा लॉग इन पासवर्ड असेल। आता पुन्हा लॉग इन स्क्रीनवर या। तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या। लॉग इन झाल्यानंतर पुन्हा ई-केवायसी या ऑप्शनवरती क्लिक करा। तुमच्या ई-केवायसी संदर्भातील माहिती स्क्रीनवरती दिसेल। खाली तुम्हाला आधार वापरण्यासाठी कन्सेंट विचारला जाईल। तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही भाषा बदलून ती माहिती वाचू शकता। यानंतर फेस स्कॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये आधार आणि आधार आरडी हे 2 ॲप असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हे ॲप नसेल तर तुम्ही हे ॲप प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करून घ्या। त्यानंतर आपल्याला आधार आरडी हा पर्याय निवडायचा आहे। आधार आरडी सिलेक्ट केल्यानंतर हे ॲप ओपन होईल आणि मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल। आता कॅमेरासमोर तुमचा चेहरा व्यवस्थित दाखवा। चेहरा स्कॅन करताना डोळ्यांची उघडझाप करा। आता इथे तुम्हाला फेस स्कॅन यशस्वी झाल्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल। त्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि इतर माहिती तपासा। सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट वरती क्लिक करा। सबमिट बटनावर क्लिक करताच तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल। स्क्रीनवर तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट असा मेसेज तुम्हाला इथं दिसेल। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही अगदी घर बसल्या 2 मिनिटात इंडियन गॅसची ई-केवायसी पूर्ण करू शकता। याच ॲपच्या मदतीने तुम्ही गॅस बुकिंग, बुकिंग हिस्ट्री आणि इतर अनेक सेवा देखील वापरू शकता। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।